पत्रकार दिवस हा सर्व घटक समाजसेवकांनी साजरा करण्याची गरज, पण आजही याची खंत नसो. पण पत्रकारांच्या या दिनास त्यांच्या ह्या कार्यक्रमात जरी लोकांनी दर्शनीय उपस्थिती असली तरी पत्रकारांच्या या दिवशी तेव्हाच महत्त्व दिसून येईल. आणि खरंच हा त्यांचा सन्मान असे म्हटलं तर वावगे काय. कारण पत्रकार हा सर्व घटकातील चांगल्या उपक्रमांचे साक्षी होऊन प्रत्येक स्मरणीय समाजापुढे मांडत असतो. मग जीवनातील संघर्षमय व धकाधकीच्या जीवनातील व सर्व बाबतींना आपला दुःखाची पर्वा न करता तो अनेकांच्या सुखात सामील होऊन समाज घडवण्याचा व देशहितार्थ नेहमी तत्पर असतो. आणि अशा पत्रकारांच्या पाठीशी किती लोक असतात याचा प्रत्यय दरवर्षी पत्रकार दिनी या कार्यक्रमामध्ये सामाजिक घटकांची मोजकी उपस्थिती याची साक्ष देते. या सर्व बाबींच्या निकषासाठी सर्वांनी राजकीय व सामाजिक प्रशासकीय जनसामान्यांसह पत्रकार बांधवांनी देखील मंथन करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ जसे कोरोना महामारीच्या कठीण काळात अनेक म्हणजे राजकीय, शासकीय, निमशासकीय प्रशासन, समाजसेवक तसेच पत्रकारांनी सेवा करीत जीवही गमावले. सर्वांना त्या स्तरातून त्यांच्या कुटुंबियांना म्हणा की सर्वसामान्यांना दिलासा, मदत विविध माध्यमातून सहकार्य लाभले असता चित्र होते. परंतु पत्रकारांसह परिवाराकडे सर्वांचीच पाठ का होती. कोणी तर सहकार्य तर सोडाच, साधी सहानुभूतीही दर्शवली नसल्याचे दिसून येत होते. हे खेदजनकच म्हणावे लागेल. आणि आजही ही परिस्थिती दिसून येत आहे. पत्रकारांना स्थानिक स्तरावरील शासकीय योजनांचा लाभ मिळावे जेणेकरून त्यांचा परिवार, मुलं सुजलाम होईल. जसे विविध शासकीय योजनांमधील आर्थिक सहाय्य, घरकुल तसेच बँकिंग व विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आजही राजकीय प्रशासकीय प्रशासनातर्फे दुर्लक्षितपणा का. फक्त एवढेच. या विचारांमुळे कोणावर आरोप किंवा मन दुखवण्याचे प्रयत्न नसून एक मनातून निघालेले खंत व्यक्त केले आहे. धन्यवाद. तर 6 जानेवारी आजच्या दिवशी बाळशास्त्री जांभेकरांचा किंवा दर्पणकारांचा जन्मदिवस आहे. आणि आजच्या दिवशी महाराष्ट्राचं पहिलं किंवा मराठी पहिलं दैनिक जे आहे दर्पण नावाचं ते सुरू झालेलं होतं. दर्पणचा अर्थ वेगळा होता. दर्पण कशासाठी होतं? जो विधवांचे विवाह व्हायचे तर त्याच्यावर समाजाचं प्रबोधन करण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांनी ते वर्तमानपत्र सुरू केलेलं होतं. त्यानंतर भारतामध्ये अशिक्षित इलिटरसी भरपूर होती, निरक्षरता होती. तर त्या निरक्षरतेच्या अनुषंगाने पण ते सुरू केलेलं होतं. आज सोपं आहे. आज यूट्यूब चॅनल झालेले आहेत. त्यानंतर प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रचंड बदल झालेले आहेत. टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे. म्हणजे मी पाहिलेलं आहे की साधारणतः 2006च्या दरम्यान जर एखादी बातमी पाठवायची म्हटलं तर आपल्याला फॅक्स मशीन असते, फॅक्स मशीननं आपण बातमी पाठवायची. आता जे जुने पत्रकार आहेत श्रीकांतजी, त्यांना माहीत असेल. आज ती सिच्युएशन नाही. व्हॉट्सअपला आपण पाठवून देतो किंवा एखादं प्रिंट काढतो, आपण लिहितो आणि त्यानंतर ते व्हॉट्सअप करतो, ईमेल करतो, अशा पद्धतीने करतो. मात्र त्या कालावधीमध्ये म्हणजे 1832ला ज्यावेळी 6 जानेवारी 1832ला दर्पण सुरू झालं त्यावेळेचे किती चॅलेंजेस असतील बघा. म्हणजे त्यांचं जे गाव आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या देवगड तालुक्यामधलं पोंभुर्ले गाव, त्या गावामधून आपले बाळशास्त्री जांभेकरांचं सुरुवात झालेली होती. आणि इथून कोकणातनं आलेला माणूस एवढं मोठं स्वप्न बघतो आणि पहिलं मराठी दैनिक सुरू करतात ते. आणि त्यानंतर या चळवळीला सुरुवात झाली. पुढच्या कालावधीमध्ये अनेक ह्याच्या पुढे जाऊन सुद्धा म्हणजे राजाराम मोहन रॉय यांनी एक बंगालीमध्ये संवाद कौमुदी नावाचं एक वर्तमानपत्र सुरू केलेलं होतं. आणि त्याचा हेतू हाच होता की समाज सुधारणा, विधवा विवाहाच्या अनुषंगाने असेल किंवा स्त्रियांच्या विरुद्धचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्यासाठी संवाद कौमुदी सुरू केलं होतं. मिरातुल अखबार नावाचं एक पर्शियन वर्तमानपत्र होतं, ते पण राजाराम मोहन रॉयने सुरू केलेलं होतं. एवढी खूप मोठी परंपरा आहे. आणि नंतर मग ज्यावेळी आपला हा स्वातंत्र्य लढा लढला गेला त्यावेळी लोकमान्य टिळक यांनी केसरी हे मराठी वर्तमानपत्र आणि मराठा हे इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केलेलं होतं. आणि त्याच्या माध्यमातून लोकांना संघटित करण्याचं काम केलं. आपण असं म्हणतो ज्यावेळी आपले भारताचं संविधान स्वीकारलं गेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचं संविधान लिहिलं, जगातलं सगळ्यात मोठं संविधान, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही. जवळपास 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 हा 2 वर्ष 11 महिने 18 दिवस आम्ही MPSC मध्ये महेश आपण तो शिकलेला आहे बघा.
2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा प्रदीर्घ कालावधी, आणि त्या प्रदीर्घ कालावधीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचं अध्यक्ष नेमलं, आणि आपण 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी काय केलं होतं, आपण हे भारताचं संविधान स्वीकारलेलं होतं. आणि आपण काय म्हणतो, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक बनवण्याचं स्वप्न आपण पाहिलेलं होतं. आणि ते स्वप्न पाहण्यासाठी एक फ्रेमवर्क होती. फ्रेमवर्क इंग्रजांची स्टील फ्रेम वेगळी आणि आपण निर्माण केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या भारतीय संविधान सभेनं निर्माण केली जी फ्रेम होती ती फ्रेम वेगळी होती. त्या फ्रेममध्ये जे 4 खांब होते किंवा जे पिलर होते, तर त्यातला पहिला पिलर होता आपला पार्लिमेंट किंवा ज्याला संसद असं म्हटलं जातं, पहिला पिलर आहे. म्हणजे आपणच निवडून दिलेले जे आपले लोकप्रतिनिधी आहेत, फॉर द पीपल, ऑफ द पीपल, बाय द पीपल, इट्स कॉल्ड डेमोक्रेसी. लोकांसाठी चाललेली शासन म्हणजे लोकशाही. तर त्या लोकशाहीमधून आपण निवडलेले जे आपले लोकप्रतिनिधी आहेत, मग आपले आमदार असतील, खासदार असतील, आमदार आपल्या विधानसभेमध्ये कायदे करतात, खासदार लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये कायदे करतात. तर हे पहिला जो खांब आहे, पहिला जो पिलर आहे तो म्हणजे संसद आहे. त्यानंतर दुसरा पिलर जो आहे तो एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी संस्था जी आहे. मग कार्यकारी संस्थेचा भाग मी सुद्धा आहे. जे कायदे अवलंबले जातात त्याची अंमलबजावणी करण्याचं काम मी करतो. वाघमोडे साहेब पण त्या सिस्टमचा एक भाग आहे. या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील, आणि सगळे त्यांची जी टीम आहे, तर हे सगळं एक्झिक्युटिव्हचा किंवा मंत्रालयातले सचिव असतील, धोरण इम्प्लिमेंट करणारे वगैरे. तर हा दुसरा पिलर आहे. तिसरा जो पिलर आहे, तिसरा पिलर म्हणजे ज्युडिशियरी. ही ज्युडिशियरी जी आहे ती आपल्या भारताचं संविधान जे आहे त्या संविधानाला अनुसरून कायदे आहेत की नाही या अनुषंगानं कायद्याचं पुनरावलोकन आहे, रिव्ह्यू जो आहे तो रिव्ह्यू करण्याचं काम किंवा जजमेंट पास करण्याचं काम ज्युडिशियरी करत असते. आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ तो म्हणजे मीडिया, त्याला प्रसार माध्यम म्हटलं जातं. त्याच्यामध्ये तुम्ही काम करता आणि एक प्रेशर करून, एक दबाव गट म्हणून तुम्ही काम करत असता. ज्या ज्या गोष्टी समाजातल्या ज्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या गोष्टी आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून त्या सगळ्यांसमोर आणण्याचा तुम्ही प्रयत्न करता. ते सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करता. हे सगळं करत असताना तुमचं ध्येय काय असतं? तुमचं ध्येय एवढं असतं की एखादा जो विषय आहे, समजा एखाद्या ठिकाणी अन्याय झालेला असेल, त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम तुम्ही करता. असं म्हटलं जातं अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड जी आहे ती तुमच्या पत्रकारितेमध्ये नक्कीच आढळते. अनेक पत्रकार हे आपल्याला एक वेगळी दिशा देत असतात आणि ती दिशा जी असते ती तिमिरातून तेजाकडे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम हे सगळे पत्रकार करत असतात. आणि अशा पत्रकारांच्या माध्यमातून अनेक गोष्टी घडत असतात. मी 1-2 प्रसंग सांगतो. पोलीस अधिकारी काम करत असताना 1-2 प्रसंग तुम्हाला सांगतो. एक प्रसंग, मी यापूर्वी 4.5 वर्ष DYSP इस्लामपूरहून काम केलं. तिथला एक प्रसंग आहे, वास्तववादी प्रसंग आहे की पत्रकार काय करू शकतात. पत्रकारांनी जर आपले डोळे उघडे ठेवले आणि ती डोळे उघडे ठेवून पारदर्शक अगदी राजहंसाप्रमाणच्या भूमिकेमध्ये कुठल्याही न्यूट्रल राहून जर काम केलं तर त्याचं एक उदाहरण देतो. एक साधारणतः जानेवारी 2022च्या दरम्यान एक पत्रकार आहेत आमच्या इस्लामपूरमध्ये, एक पत्रकार आहेत, तरुण भारतचे पत्रकार युवराज निकम, त्यांचं नाव पण मी घेतो. त्याने एक बातमी लावली होती आणि त्या बातमीमध्ये एक 9 वर्षाचा मुलग्याला कॅन्सर झालेला होता, ब्लड कॅन्सर झालेला होता आणि तो मृत्यूशी झुंज देत होता. आणि त्या अनुषंगाने एक बातमी 2-3 कॉलमची तरुण भारतला बातमी आली. आणि ती बातमी आल्यानंतर अनेक लोकांनी मदतीला सुरुवात केली. मी तिथं DYSP होतो. आम्ही कोरोनाच्या कालावधीमध्ये, कोविडच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी एक माणुसकीचं नातं नावाचं एक चळवळ उभा केली होती. त्या माध्यमातून गोरगरिबांना अन्नधान्य जवळपास 68 दिवस अन्नधान्य दिलं होतं, ऑक्सिजनची मशीन पुरवलेली होती आणि अनेक कामं केली होती. तर त्या ग्रुपच्या माध्यमातून काय मदत करता येते का या अनुषंगाने त्या ग्रुपवर थोडा मेसेज टाकला. आपण संकेत सचिन पाटील नावाचा मुलगा, 9 वर्षाचा मुलगा, त्याचे वडील जे आहेत एका साखर कारखान्यामध्ये कामाला होते, चिडबॉय म्हणून, पण तो साखर कारखाना बंद पडलेला होता. आई मोलमजुरी करायची आणि अशा त्या मुलाला खूप कमी कालावधी दिलेला होता की भरपूर त्याच्या शरीरामध्ये बदल होत होते. आणि त्यानंतर आपण काय करतो का, आपण काय करू शकतो का या अनुषंगाने मी त्या ग्रुपवर आम्ही टाकलं. साधारणतः एक 12 ते 13 तासामध्ये त्या ग्रुपवर साधारणतः 2 लाख रुपये जमा झाले. आता 2 लाख रुपये जमा झाल्यानंतर त्याला खर्च काय करायचा आहे, कोल्हापूरच्या डॉक्टरशी बोललो तर तो म्हटलं की ऑपरेशन करून चालणार नाही, बोन मॅरो ट्रान्सप्लांट केला पाहिजे. बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचं म्हटलं तर त्याला खूप मोठा खर्च आहे, त्याला 38 लाख रुपये साधारणतः खर्च होता. मग आम्ही हार नाही मानली. आणखीन पुन्हा जो क्राऊड फंडिंग आहे त्या क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून आम्ही अनेक लोकांना, मुंबईतल्या काही NGO आहेत, इंडियन कॅन्सर सोसायटी आहे, त्या कॅन्सर सोसायटीला सुद्धा आम्ही अप्रोच केला
आणि त्या माध्यमातून आव्हान, सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान सुरू केलं आणि त्या आव्हानाच्या नंतर तुम्हाला सांगायला मला आनंद होतो, पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये जवळपास 38 लाख रुपये गोळा झाले आणि 28 फेब्रुवारी 2022 या दिवशी मी हायकोर्टला गेलो होतो, मुंबई हायकोर्टला. त्या दिवशी मी सुद्धा त्या ठिकाणी गेलो होतो आणि SRCC हॉस्पिटल हाजी अलीच्या जवळ आहे बघा, जे म्हणजे इंडियामधले किंवा जगातले जे टॉपचे हॉस्पिटल्स आहेत पेडियाट्रिक्समध्ये मुलांसाठी, मुलांच्या उपचाराचे, तर ते हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं. वडिलांचा बोन मॅरो ट्रान्सप्लांट त्याच्यामध्ये झाला आणि साधारणतः 28 फेब्रुवारी 2022 ते जवळपास 15 एप्रिल 2022 1.5 महिना तो जो मुलगा आहे संकेत सचिन पाटील, तो त्या ठिकाणीच ॲडमिट होता. बोन मॅरो ट्रान्सप्लांट झाला आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की एक 6 महिन्याची ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर त्या पूर्णा कुरकुरे मॅडम आहेत, इंडियन कॅन्सर, त्या SRCCच्या कॅन्सर डिपार्टमेंटच्या प्रमुख आहेत. तर त्यांनी त्याच्या वडिलांना सांगितले की किमान हा मुलगा 80 वर्ष जगेल, किमान 80 वर्ष जगेल. आता याच्यामध्ये काय झालं, एक पत्रकार युवराज निकम नावाचे तरुण भारतचे पत्रकार, त्या पत्रकाराने एक बातमी दिली. त्यांना सुद्धा तिथल्या एका कार्यकर्त्याने सांगितलं होतं की असं झालेलं आहे. त्यानंतर तो विषय आमच्याकडे आला आणि त्या माध्यमातून सगळे लोक एकत्र झाले, क्राऊड फंडिंग तयार झालं, 38 लाख रुपये गोळा झाले आणि त्याच्या माध्यमातून त्या आणि तो मुलगा आता शिकतो, शाळेला आहे. आता तो मुलगा 6वीला आहे, शाळा सुद्धा तिची सुरू झालेली आहे. म्हणजे एका मुलाला जीवनदान देण्याचं काम कोणी केलं तर एका पत्रकाराने. तुम्ही म्हणाल की साहेब नाही, तुम्ही अजिबात नाही. मला माहितीच नव्हतं, मला स्वप्न पडलेलं नव्हतं की तो मुलगा 9 वर्षाचा मुलगा ब्लड कॅन्सर झालेला आहे त्याला आणि तो मृत्यूशी झुंज देतोय, माहीत नव्हतं. म्हणजे एका पत्रकाराने एक छोटीशी जी ज्योत आहे ती ज्योत पेटवण्याचं काम त्या पत्रकाराने केलं आणि म्हणून एवढा मोठा आणि त्याला पुनर्जन्म मिळाला. त्या मुलाला म्हणजे 6 महिने, 8 महिने, 10 महिने आयुष्य दिलं होतं, डॉक्टरने सांगितलं होतं. बोन मॅरो ट्रान्सप्लांट नंतर त्याला ते बोन मॅरो ट्रान्सप्लांट मॅच झाला आणि त्यानंतर सगळं झालेलं. दुसरं एक उदाहरण नाही, म्हणजे एक डॅम आहे काळंबवाडी डॅम. त्या काळंबवाडी डॅममधून कोल्हापूरला डायरेक्ट पाईपलाईन योजनेतून क्लीन पाणी आलं. आता महेश तुम्हाला माहित असेल ते काळंबवाडी योजना. आणि हे झाल्यानंतर ज्या नदीमधून आम्हाला पाणी मिळायचं, जी नदी म्हणजे पंचगंगा नदी, ती जगातली 6व्या नंबरची प्रदूषित नदी म्हणून थोडासा त्याचा उल्लेख केला जातो. भरपूर प्रदूषण आहे, कोल्हापूर शहरातलं सगळं जे आउटलेट आहे ते सगळं त्या नदीमध्ये वगैरे जातं वगैरे. तर या पार्श्वभूमीवर त्या ज्या नदीचं आत्मवृत्त, नदी आता ठीक आहे ना, काळंबवाडीचं पाणी आलं, थेट पाईपलाईन योजनेतनं पाणी आलं, म्हणून त्या पंचगंगा नदीला विसरता कामा नये आपण. म्हणून एका पत्रकारानं मी पंचगंगा नदी बोलते नावाचं एक सुंदर एक आर्टिकल लिहिलं आणि त्यातून मग त्या पंचगंगा नदी बोलते, पंचगंगा नदीचं मनोगत त्याच्यामध्ये त्या पत्रकात इतकं सुंदर केलं होतं की तुमच्या डोळ्यामधून पाणी आलं पाहिजे. आणि म्हणजे अक्षरशः त्या पंचगंगा नदीची आणि आपली अटॅचमेंट किती होती. आपण ठीक आहे, आपण त्याला पाणी सोडलं, सगळं सांडपाणी सोडलं, केमिकल सोडलं, हे केलं ते केलं, तरी पण त्या नदीनं आपल्याला जीव दिला होता, प्राण दिला होता. आणि या अनुषंगाने त्यांनी बातमी लावलेली होती आणि ती बातमी लावल्यानंतर त्या बातमीनंतर आणखीन सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या स्तरावरून मग काय म्हणजे प्रशासकीय स्तरावरून खूप चांगल्या पद्धतीचे बदल केले गेले पंचगंगा नदीच्या प्रदूषणाच्या अनुषंगाने वगैरे. म्हणजे पत्रकार काय करू शकतात, तर पत्रकार अशा पद्धतीने काम करत असतात. पोलीस खात्यात काम करत असताना पत्रकारांशी खूप चांगला संबंध येत असतो आणि अनेक वेळा अशा काही गोष्टी असतात की ज्या गोष्टी पत्रकारांना आणि पोलिसांनाच माहीत असतात. कायदा आणि व्यवहाराची सांगड घालून त्या पद्धतीने पुढे जावं लागतं. मी तुम्हाला दिवस सांगतो, 2 ऑगस्ट 2023 मी मेच्या एंडला इथं डिवाइस म्हणून जॉईन झालो होतो आणि 2 ऑगस्टचा एक प्रसंग होता. 2 ऑगस्टला रविवार होता. तर रविवार म्हणलं की इतर दिवशी सगळं असतं, पण रविवार आमचा दिवस थोडा सुट्टीचा दिवस असतो. इतर दिवशी सकाळी गेलं की रात्री 11, 12, 1 वाजत असतात घरी जायला वगैरे. आणि 2 ऑगस्टला सकाळी साधारणतः 8:30च्या दरम्यान म्हणजे नुकताच उठलो होतो. माझे मित्र कोल्हापूरहून आलेले होते, महाराष्ट्र एक्सप्रेसनं आलेले होते. आता मित्रांना वेळ द्यायचा का तर एवढ्या लांबून आले आहेत वगैरे. आणि तेवढ्यात आपला अमोल पाटील दुर्दैवानं आपल्यामधून निघून गेला. तो अमोल पाटील माहीत असेल कदाचित तुम्हाला. हा जो अमोल पाटील आहे, अमोल पाटीलचा फोन आला की साहेब एक दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि थोडंसं काहीतरी विचित्र दिसते. एक लेडीज आहे, त्या लेडीजचे कपडे वगैरे तिच्या अंगावर नाहीत वगैरे आणि तिच्यावर हल्ला झालेला आहे, कदाचित तो रेप पण असू शकतो आणि खूपच सिरियस झालेला आहे. 2 तारखेला ते होतं आणि 4 तारखेपासून काहीतरी पावसाळा इलेक्शन सुरू होणार होतं. पटकन आवरलं आणि त्या ठिकाणी गेलो. गेल्यानंतर पाहिलं तर ती थोडीशी अवस्था विचित्रच होती. त्या लेडीजच्या अंगावर काय सगळे जे इनर गार्मेंट्स होते ते बाहेर पडलेले होते आणि त्यानंतर ती लेडीज पण ह्याच्यामध्ये होती, म्हणजे खूपच सगळे इंज्युअर झालेले होते. काही लोक तिथल्या स्थानिक लोकांनी ॲम्ब्युलन्स बोलवली आणि आपल्या ट्रॉमा केअरला तिला ॲडमिट केलेलं होतं. म्हणजे थोडा जरी वेळ झाला असता
म्हणजे थोडा जरी वेळ झाला असता तरी सुद्धा ती लेडीज वाचली नसती. मात्र त्या अमोल पाटीलचं नेटवर्क आणि अमोल पाटील तिथल्या लोकांनी अमोल पाटीलला सांगितलं, अमोल पाटील लगेच पटकन दवाखान्यात सांगितलं. त्यानंतर ते आम्हाला पोलिसांना पण फोन केला आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी घडल्या. नंतर मग ठीक आहे, तपासाच्या दरम्यान वेगळंच आम्हाला समजलं की ती जी लेडीज आहे त्या लेडीज त्या ठिकाणी थोडीशी मेंटली थोडी डिस्टर्ब होती आणि त्यानंतर तो इन्सिडेंट रिव्हील झालेला होता. म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं आहे, जर समजा अमोलनं फोन केला नसता, अमोल त्या ठिकाणी गेला नसता, पटकन गेला नसता आणि थोडासा कालावधी वाढला असता तर त्या 15-20 मिनिटं अर्धा तासामध्ये कदाचित त्या लेडीजचा प्राण पण गेला असता. आणि त्यानंतर ऍडमिट केले, त्यानंतर जवळपास कोमामध्ये ती लेडीज होती, अनकॉन्शियस होती जवळपास 8-10-15 दिवस वगैरे. उपचार चांगले झाले सिव्हिल हॉस्पिटल जळगावला आणि आता ती लेडीज खूप चांगल्या पद्धतीचं लाईफ जगते. तर हे पत्रकार करत असतात. मला तुम्हाला एवढंच आणखी पुन्हा पत्रकारांना मार्गदर्शन करणं एवढा मी मोठा नाही, पण जेवढे अनुभव आहेत त्याच्यावर सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण अनेक वेळा जे समाजातले शोषित, उपेक्षित, वंचित व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची बाजू थोडंसं पुढे आणण्याचा आपण प्रयत्न करू. आपण जर म्हणतो ना कॉमन मॅन आपल्या समोरचं आपलं टार्गेट आहे किंवा कॉमन मॅनला न्याय मिळाला पाहिजे, तर त्या अनुषंगाने आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवा. अनेक वेळा आपली जी भूमिका असते ती भूमिका आपण पुढे घेत असताना थोडंसं आपल्याकडनं कोणाकडं अन्याय होणार नाही आणि आपली ही जी पत्रकार ती बॅलन्स्ड, न्यूट्रल राहील, ट्रान्सपरंट राहील, या अनुषंगाने आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवा. या पत्रकारांच्या माध्यमातून अनेक गोष्टी असतात, म्हणजे खगोलशास्त्रातलं ज्ञान असेल, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी असतील, क्राईम असेल, तुमच्या नगरपालिकेच्या गोष्टी असतील, इतर सगळ्या गोष्टी या पत्रकारांच्या माध्यमातून, म्हणजे अगदी मी मर्डरच्या स्पॉटला 100% पत्रकार असतात. बॉडी इकडे तिकडे छिन्न विछिन्न झालेले असते. म्हणजे हायवेच्या साखेगावच्या एक ऍक्सिडेंट झालेला होता, त्या ऍक्सिडेंटमध्ये त्या माणसाचे हात इकडे पडलेले होते, मेंदू बाजूला गेलेला होता वगैरे. तिथं सुद्धा पत्रकार आमच्यासोबत होते. आता काय आमचं ट्रेनिंग असतं, आम्हाला मानसिकता झालेली असते, मात्र पत्रकार पण त्या ठिकाणी आम्हाला खांद्याला खांदा लावून काम करत असतात.